Hello students, today's lecture discuss about classification of gymnosperm by Chamberlain. Okay, TYBSc Botany, paper number 3rd, Spermatophyta and Paleobotany. हा न्यू सिलेबसच्या सेटिंगवर हा पेपर जो आहे तो पेपर काय 3rd नंबरचा स्पर्मॅटोफायटा अँड पेलेबॉटनी, त्यामध्ये हा नेक्स्ट टॉपिक आहे क्लासिफिकेशन ऑफ जिम्नोस्पर्म बाय चेंबरलिन. सिलेबस न्यू अपडेट झालेला आहे, त्यामुळं हे जे पॉईंट आहेत ते काय झाले थोडेसे डिक्रीज केलेले आहेत, म्हणजे मिनिमम पॉईंट त्यांनी ठेवलेले आहेत आणि जेवढे पॉईंट आहेत तेवढे आपण काय करतो परत डिस्कस करत आहोत. ओके, आता त्यामध्ये फर्स्ट जो पॉईंट आहे क्लासिफिकेशन ऑफ जिम्नोस्पर्म, मग त्यामध्ये चेंबरलिन एवढं एकच क्लासिफिकेशन आहे. याच्या आधी 2-3 क्लासिफिकेशन असायचे, पण आता ह्या सिलेबसमध्ये एकच क्लासिफिकेशन त्यांनी दिलेलं आहे. आता ती काय आहे ते आपण इन डिटेल्स पाहूया. मग ते क्लासिफिकेशन जे आहे किती इयरमध्ये ते काय केलेलं आहे डिस्कस झालेलं आहे किंवा डिस्कवर्ड झालेलं आहे. क्लासिफिकेशन ऑफ जिम्नोस्पर्म्स बाय चेंबरलिन 1934, 1934मध्ये त्यांनी काय केलं आहे क्लासिफिकेशन डिस्कवर्ड केलेलं आहे चेंबरलिन या सायंटिस्टने. ओके, देन मग त्यामध्ये आपल्या कंटेंट काय काय बघायचे आहेत. फर्स्टली त्याचं इंट्रोडक्शन, ॲक्च्युअल जिम्नोस्पर्म किंवा चेंबरलिनने कसं ते क्लासिफाय केलेलं आहे किंवा कोणत्या बेसवरती ते केलेलं आहे. त्यानंतर आहे क्लासिफिकेशन. देन मग त्याचे क्लास आहेत, 2 क्लास आहेत, सायकडोफायटा अँड कोनिफरोफायटा, हे त्याचे क्लास आहेत. मग त्या क्लासेसचं परत अगन डिव्हायडेशन कसं झालेलं आहे ते आपण पाहणार आहोत. मग चेंबरलिन 1934 यामध्ये काय केलं आहे, हावेवर डिवायडेड द जिम्नोस्पर्म्स इंटू 2 लार्ज ग्रुप्स, ए सायकडोफायटा अँड बी कोनिफरोफायटा. मग 2 मेजर क्लासमध्ये त्याचं काय केलेलं आहे डिवायडेशन केलेलं आहे. इन द सायकडोफायटा स्पोरोफिल्स आर इन कोन्स. मग सायकडोफायटा का म्हटलं आहे किंवा सायकडोफाईट्समध्ये काय होतं आहे, स्पोरोफिल्स किंवा त्याचे जे स्पोर्स प्रोड्यूस होतात, एक तर मेल स्पोर असेल किंवा फिमेल स्पोर्स असेल, मग ते कशामध्ये प्रोड्यूस होतात इन द फॉर्म ऑफ कोन्स. ओके, कोनमध्ये फॉर्मेशन होतात म्हणून त्याला सायकडोफायटा असं म्हटलेलं आहे. मग त्याच्यामध्ये किती ऑर्डर्स आहेत, दे इन्क्लूड्स 3 ऑर्डर्स. मग त्यामध्ये 3 ऑर्डर्स आहेत. फर्स्ट आहे सायकडोफिलिकेल्स, त्यालाच काय म्हटलं आहे टेरिडोस्पर्मी एक्सटेंट. देन बेनिटिटेल्स, सायकडिओडेल्स एक्सटेंट, सायकडियल्स मिझोझॉइक टू प्रेझेंट डे. ओके, मग सायकडेल्स जी थर्ड वन जी आहे ती मिझोझॉइक इरामध्ये ती आत्तापर्यंत काय आहे डेव्हलप झालेली आहे किंवा आत्तापर्यंत ती आपल्याला अवेलेबल होऊ शकते. देन द कोनिफरोफायटा इज डिवायडेड इंटू 4 ऑर्डर्स. मग सेकंड जे आहे बी कोनिफरोफायटा, मग कोनिफरोफायटा ही जी आहे ती काय 4 ऑर्डरमध्ये डिवाइड झालेली आहे. जिंकोगेल्स, पेलिओझॉइक टू प्रेझेंट डेज, म्हणजे पेलिओझॉइक इरामध्ये ती आपल्याला अवेलेबल झालेली आहे आणि आत्तापर्यंत ती काय होऊ शकते ऑब्झर्व होऊ शकते. देन कॉर्डिटेल्स एक्सटिंक्ट, कोनिफरेल्स पेलिओझॉइक टू प्रेझेंट, नेटेल्स रिसेंट. ओके, मग यामध्ये किती 4 ऑर्डर्स आहेत, जिंकोगेल्स आहेत, कॉर्डिटेल्स आहे, त्यानंतर कोनिफरेल्स अँड 4th वन आहे नेटेल्स. एवढ्या 4 त्याच्या ऑर्डर आहे कोनिफरोफायटा. ओके, मग त्याचं इंट्रोडक्शन्स काय सांगता येईल आपल्याला. जिम्नोस्पर्म्स आर सीड बिअरिंग व्हास्क्युलर प्लांट्स. मग जिम्नोस्पर्म काय आहेत, सीड बिअरिंग व्हास्क्युलर प्लांट्स आहेत. देन जिम्नोस्पर्म मीन्स नेकेड सीड, फ्रॉम द ग्रीक जिम्नॉस नेकेड अँड स्पर्म मीन्स सीड्स. मग त्याचं ग्रीक वर्डमध्ये काय केलं आहे डिव्हायडेशन केलेलं आहे. जिम्नोस मीन्स नेकेड म्हणजे जे आपण उघड्या डोळ्याने बघू शकतो, स्पर्म्स मीन्स त्याचे सीड्स. ओके, द सीड्स ऑफ जिम्नोस्पर्म लॅक ऑफ प्रोटेक्टिव्ह एन्क्लोजर अनलाईक फ्लावरिंग प्लांट्स विच हॅव फ्लावर्स अँड फ्रूट्स. मग ते काय एक फ्रूट्स आहे, मग त्याच्यावरती काय एक फ्लावरिंग प्लांट आहे, पण त्याचे जे सीड्स असतात ते सीड्स काय आहेत अनकव्हर्ड आहे किंवा ते एन्क्लोज नाहीत, नेकेड सीड्स त्याच्यामध्ये फॉर्मेशन होतात जिम्नोस्पर्ममध्ये. देन सीड्स आर प्रोड्यूस ऑन द स्केल्स ऑर केन्स. मग त्याचे त्याच्यामध्ये काय होतं, त्याचे सीड्स जे आहे ते कोनमध्ये फॉर्मेशन होतील किंवा स्केलमध्ये फॉर्मेशन होतात. मोर ॲडव्हान्स दॅन फर्न्स बिकॉज दे डू नॉट हॅव स्पोर्स, दे हॅव सीड्स. मग ते काय आहे फर्न्स आहे असं म्हटलेलं आहे, पण फर्न्सपेक्षा काय आहे ते ॲडव्हान्स आहेत. मग फर्न्समध्ये काय होतं स्पोर प्रोड्यूस होतात, पण याच्यामध्ये काय होतात डायरेक्टली स्पोर पण प्रोड्यूस होतात, स्पोर नंतर काय होतं सीडचं प्रोडक्शन होतं. देन मोस्ट ऑफ द जिम्नोस्पर्म आर ट्रीज. मग जिम्नोस्पर्म जे आहेत त्या काय मोस्टली काय इन द फॉर्म ऑफ ट्रीज. ओके, ब्रॉड ट्रीजमध्ये त्याचं फॉर्मेशन झालेलं आहे. ऑल
डोंट पजेस फ्लावर्स. मग प्रत्येक जिम्नोस्पर्मला किंवा ईच जिम्नोस्पर्मला काय आहे, फ्लावर्स आपल्याला अवेलेबल होऊ शकतं, असं होऊ शकत नाही. ओके, मग काही जिम्नोस्पर्मला फ्लावर प्रोड्यूस होतील, काहीला होणार नाहीत. देन ऑल जिम्नोस्पर्म हॅव एक्सपोज सीड्स. मग सगळे जिम्नोस्पर्म जे आहे ते काय करतात, त्याचे सीड्स काय करतात, नेकेड कंडिशन्समध्येच काय करतात, फॉर्मेशन करतात. हे त्याचं स्पेशल कॅरेक्टर आहे. मग परत त्याचं क्लासिफिकेशन कसं आहे इन ट्री डायग्राम ते आपण पाहूया. जिम्नोस्पर्म मीन्स वॉट, चेंबरलिनने काय केलं आहे, ते जिम्नोस्पर्मचं क्लासिफिकेशन केलेलं आहे 1934मध्ये. मग त्यामध्ये फर्स्ट ऑर्डर जे आहे सायकडोफायटा अँड सेकंड ऑर्डर जे आहे कोनिफोरोफायटा, क्लास कोनिफोरोफायटा. ओके, मग सायकडोफायटा हे काय केलं, 3 ऑर्डरमध्ये त्याचं डिव्हायडेशन केलेलं आहे. फर्स्ट आहे सायकडोफिलिकेल्स, देन सेकंड आहे सायकेडिओडेल्स अँड थर्ड वन आहे सायकेडियल्स. ओके, मग कोनिफोरोफायटा हा जो क्लास आहे या क्लासचा 4 ऑर्डरमध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. फर्स्ट आहे कॉर्डिटेल्स, नेक्स्ट जिंकोएल्स, थर्ड वन कोनिफरेल्स अँड फोर्थ वन नेटेल्स. ओके, हे 4 ऑर्डर त्याच्यामध्ये डिव्हायडेशन केलेले आहेत. या फॉर्मेशनमध्ये किंवा या स्टेपमध्ये आपण ते मांडून घेऊ शकतो. डिव्हिजन जिम्नोस्पर्म, क्लास सायकडोफायटा, क्लास कोनिफोरोफायटा, त्यानंतर क्लास सायकडोफायटाचं काय केलं आहे, 3 ऑर्डर्समध्ये डिव्हायडेशन केलं आहे. सायकेडिफिलिकेल्स, बिनेटिटिल्स, सायकेडियल्स. ओके, देन कोनिफोरोफायटा क्लास, कॉर्टिटेल्स, जिंकोगेल्स, कोनिफरेल्स अँड नेटेल्स, एवढ्या त्याचं डिव्हायडेशन आहे. फर्स्ट आपण बघूया सायकडोफायटा. इट इज अ कंपॅरेटिव्हली स्मॉल प्लांट विथ अनब्रांच स्टेम अँड लार्ज फर्न लाईक लिव्ज. मग सायकडोफायटा जे आहे, सायकडोफायटा कसं आहे, त्याचे लिप जे आहेत स्टेम जे आहे ते कसं आहे, अनब्रांच आहे, स्मॉल प्लांट आहे, लार्ज फर्न लाईक लिव्ज, म्हणजे लार्ज त्याचे लिव्ज काय आहेत, डेव्हलप झालेले आहेत, ब्रॉड लिव्ज आहेत. इन अ ट्रान्सफर्स सेक्शन ऑफ स्टेम्स शोज लार्ज पीथ अँड थिक कॉर्टेक्स. त्याचा स्टेमचा जर आपण ट्रान्सफर सेक्शन घेतला किंवा TS घेतलं तर आपल्याला पीथ काय होतं, अवेलेबल होतं आहे किंवा ऑब्झर्व होतं, आणि थिक कॉर्टेक्स ही सुद्धा काय होतं, आपल्याला ऑब्झर्व होतं. म्हणजे जाड कॉर्टेक्स किंवा कॉर्टिकल सेल्स काय झालेले मोस्टली डेव्हलप झालेले आढळतात. देन द झायलेम इज अ मोनोझायलिक दॅट इज अ लूज अँड स्लांटी झायलेम इलेमेंट. ओके, मग त्याच्यामध्ये झायलेम जे आहे ती लूजली अरेंज आहेत. मॅनोझायक्लिक मीन्स वॉट, सिंगल, त्याच्यामध्ये झायलिक रिंग आपल्याला ऑब्झर्व होते. इट इन्क्लूड्स 3 ऑर्डर्स. मग काय सायकडोफायटस काय केले, 3 ऑर्डर्समध्ये डिव्हायडेशन केलेलं आहे. फर्स्ट आहे सायकडोफिलिकेल्स, सेकंड आहे बेनेटिटेल्स अँड थर्ड वन सायकेडेल्स. मग त्या 3 ऑर्डर्स जे आहेत ते आपण इन डिटेल्स पाहूया. त्यामध्ये सायकडोफिलिकेल्स आल्सो नोन ॲज अ टेरोडोस्पर्मेल्स, त्याला टेरोडोस्पर्म्स किंवा टेरोडोस्पर्मेल्स असं सुद्धा आपण म्हणतो. इट इज ऑल्सो कॉल्ड ॲज अ सीड फर्स, ते सीड प्रोड्यूस करतात म्हणून त्याला सीड फर्स म्हटलेलं आहे. दे आर फाउंड ओनली ॲज फॉसिल्स. मग आत्तापर्यंत आपल्याला त्याचं काय झालेलं आहे, फॉसिल्सच अवेलेबल झालेलं आहे. सीड्स आर बॉर्न ऑन लिव्ज अँड नेव्हर इन कोन्स. मग सायकडोफिलिकेल्समध्ये काय होतं, सीड्स कुठं लिव्जवरती डेव्हलप होतात, ते कोन्समध्ये किंवा स्पोर्समध्ये स्पोर्समध्ये होतात पण लिव्जवरती होतात. त्याचं स्पेशली स्ट्रक्चर किंवा स्पेशली बॉडी अशी डेव्हलप होत नाही, दॅट लाईक अ कोन. ओके, कोनसारखी बॉडी त्याची डेव्हलप होत नाही. त्याचं एक्झाम्पल काय दिलं आहे, लेजिनोप्टेरिस. देन नेक्स्ट बेनेटिटेल्स ऑर सायकेडिओडेल्स. ओके, हे त्याला 2 नाव आहेत, बेनेटिटेल्स अँड सायकेडिओडेल्स. द बेनेटिटेल्स वेअर कॉमन इन मेझोझॉइक अँड वेअर डेव्हलप इन नॉर्थ अमेरिका. मग मेझोझॉइक इरामध्ये हे काय झालं होतं, डेव्हलप झालं होतं, अवेलेबल झालं होतं. त्यानंतर ते कुठं नॉर्थ अमेरिकामध्ये काय झाले, डेव्हलप झालेलं आहे. द प्लांट बॉडी रिझेंबल दॅट ऑफ लिव्हिंग सायकेड्स हॅव्हिंग स्टाउट ऑर स्लेंडर स्टेम. मग ते स्टेम जे आहे ते कसं आहे, स्लेंडर आहे, स्टाउट आहे. इट इज अ एक्सटिंक्ट एक्स सायकेडिओइडिया. मग त्याचं एक्झाम्पल सायकेडिओआयडिया हे त्याचं एक्झाम्पल दिलेलं आहे. थर्ड ऑर्डर आहे सायकेडेल्स. ऑल सायकेड्स आर झेरोफाइट्स. सायकेडेल्स हे जे एक्झाम्पल किंवा हा जो ऑर्डर आहे, ह्या ऑर्डरचं काय एक्झाम्पल, म्हणजे हे पूर्ण जी ऑर्डर आहे काय पूर्णपणे झेरोफायटिक इन कंडिशन्सला काय होते, डेव्हलप होते. द प्लांट आर पाम लाईक इन हॅबिट्स. मग प्लांटचं हॅबिट किंवा त्याचं स्ट्रक्चर किंवा त्याचं बिहेवियर म्हणू शकतो आपण त्याला, कसं आहे, पाम लाईक, जसं आपली बॉटल पाम आहे त्या टाईपमध्ये काय असेल, याचं डेव्हलपमेंट झालेलं असेल. द स्टेम इज अ शॉर्ट अनब्रांच अँड कव्हर्ड विथ परसिस्टंट लिप बेसेस. त्याचं स्टेम जे आहे ते कसं आहे, शॉर्ट आहे, अनब्रांच आहे, कव्हर्ड म्हणजे त्याला काय आउटर कव्हरिंग जे आहे, आउटर कव्हरिंग काय परसिस्टंट म्हणजे फिक्स त्याचे लिप बेसेस किंवा लिप पानाचे देठ आपण त्याला म्हणतो, ते काय त्या स्टेमलाच काय असतात, अटॅच असतात.
देन द लिव्ज आर पिनेटली कंपाऊंड अँड अरेंज इन अ टर्मिनल क्राउन. त्याचे लीप जे आहेत ते पिनेटली कंपाऊंड आहेत, कंपाऊंड लीप आहे आणि अरेंज इन अ टर्मिनल म्हणजे टर्मिनल पोझिशनला काय होतात ते त्यांची लीपची अरेंजमेंट जी आहे मार्जिन आहे ती काय होते टर्मिनल फॉर्मेशनमध्ये डेव्हलप होते झिगझॅग कंडिशन्समध्ये. देन द सायकॅड्स आर स्ट्रिक्टली डायोशियस. सायकॅड्स ही जी प्लॅन्ट आहे काय डायोशियस आहे. डायोशियस मीन्स व्हॉट, हिच्यामध्ये काय होतात दोन्ही सेक्स ऑर्गन डेव्हलप होतात. देन दॅट इज अ मायक्रो अँड मेगा स्पोरोफिल डेव्हलप ऑन सेपरेट प्लांट्स. ओके, म्हणजे काय करतात डायोशियस मीन्स व्हॉट, म्हणजे ही डायोशियस म्हणजे काय केलं जातं एका प्लांटवरती एकच सेक्स ऑर्गन डेव्हलप होतो आणि दुसऱ्या प्लांटवरती सपोज एका प्लांटवरती मेल सेक्स ऑर्गन प्रोड्यूस झाला तर दुसऱ्या प्लांटवरती काय होऊ शकतो फिमेल सेक्स ऑर्गन डेव्हलप होऊ शकतो. म्हणजे दोन्ही एका प्लांटवरती होऊ शकत नाही पण सेपरेट ते डेव्हलप करू शकतात. ओके, दिस इज अ डायोशियस प्लांट्स असं म्हटलेलं आहे. द ओव्ह्यूल आर स्ट्रेट दॅट इज अ ऑर्थोट्रॉपस. ऑर्थोट्रॉपस याचा ओव्ह्यूल आहे. एक्झाम्पल सायकस. देन त्याचं एक्झाम्पल सायकस हे सायकडेलचं एक्झाम्पल दिले. पायनस मेल कोन्स मेल कोनचं एक्झाम्पल दिले किंवा इमेज आहे. त्यानंतर फिमेल कोन ऑफ पायनस, मग पायनसचा फिमेल कोन आहे तो खालच्या इमेजमध्ये आपल्याला दाखवलेला आहे. सायकसची जी प्लांट आहे ती सायकस या टाईपमध्ये आपल्याला अवेलेबल होते. देन नेक्स्ट क्लास आहे कोनिफरोफायटा. दिस इज आर लॉंग प्रोफ्युजली ब्रांच प्लांट्स इन ट्रान्सफर सेक्शन टीएस. द स्टेम शो स्मॉल पीथ. मग जसं आपण सायकडोफायटामध्ये बघितलं काय होतं आपल्याला ब्रॉड पीथ आपल्याला ऑब्झर्व होत होता, तसं इथं काय स्मॉल पीथ ऑब्झर्व होतं. याचा स्टेमचा जर आपण सेक्शन घेतला तर झायलेम इज अ डेन्स अँड मॅसिव्ह दॅट इज अ पिक्नोझायलिक. झायलेम आपल्याला ऑब्झर्व होतं डेन्स इन कंडिशन्सला. देन कोनिफरोफायटा कंप्राइजेस ऑफ 4 ऑर्डर्स. मग कोनिफरोफायटामध्ये 4 ऑर्डर्स आहेत. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉर्डिटेल्स, जिंकोगेल्स, कोनिफरेल्स अँड लास्ट वन आहे निटेल्स. मग त्याच्या प्रत्येक ज्या ऑर्डर आहेत त्या आपण इन डिटेल्स विथ एक्झाम्पल्स पाहूया. त्यामध्ये फर्स्ट आहे कॉर्डिटेल्स. कॉर्डिटेट्स आर एक्सटिंक्ट अँड ऑकर ॲज अ फॉसिल. आत्तापर्यंतचं आपल्याला फॉसिल्सच काय झालेलं आहे अवेलेबल झालेलं आहे. दीज आर रॅदर टॉल ट्रीज लार्ज स्टार शेप. त्या ट्रीज ज्या आहेत त्या स्टार शेप फॉर्मेशन होतात किंवा त्या एकदम लार्ज आहे त्याचे लीप आपल्याला स्टार शेपमध्ये अवेलेबल होतात. देन रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर इन कॅटकिन लाईक क्लस्टर स्ट्रक्चर. त्याचे रिप्रोडक्टिव्ह स्ट्रक्चर जे आहे ते क्लस्टर इन कंडिशन्समध्ये आपल्याला ऑब्झर्व झालेले आहेत. एक्झाम्पल कॉर्डिटेट्स. देन नेक्स्ट आहे जिंकोगेल्स. इट हॅज बीन केअरफुली प्रिझर्व ॲज अ सॅक्रेड प्लांट इन द टेम्पल गार्डन ऑफ द जपान अँड चायना. हे काय झालं आहे टेम्पल गार्डन म्हणजे ज्यावेळेस आपण काय टेम्पलचं ते डेव्हलपमेंट केलं असेल तिथं ते गार्डनमध्ये ॲज अ शो म्हणून काय केलं असेल तिथं डेव्हलप केलेलं असेल. द लिव्ज आर ब्रॉड अँड बायलोब विथ डायकॉटॅमस व्हेनिंग. ओके, म्हणजे असे लिव्ज कसे आहेत डायकॉटॅमस आहेत, बायलोब्ड आहेत आणि ते व्हेनिंग जे आहे डायकॉटॅमस इन कंडिशन म्हणजे एका व्हेनमधून काय होऊ शकतात त्या लिपचे 2 पार्टिशनमध्ये डिवायडेशन होऊ शकतं. इट इज रिप्रेझेंट बाय सिंगल जिनस जिंको अँड सिंगल स्पेसिस बायलोबा. आत्तापर्यंतची जिंको ही एकच जिनस काय झालं आहे डेव्हलप झालेला आहे किंवा प्रोड्यूस झाला आहे आपल्याला आत्तापर्यंत ऑब्झर्व झाला आहे आणि सिंगल स्पेसिस आत्तापर्यंत अवेलेबल झालेली आहे. देन कोनिफरेल्स थर्ड ऑर्डर आहे कोनिफरेल्स. मोस्टली एव्हरग्रीन ट्रीज विथ ब्रांच स्टेम. मग त्याचं ब्रांच स्टेम जे आहे ते कसं आहे ब्रांच आहे. ओके, एव्हरग्रीन आहे. देन द लिव्ज आर निडल ऑर स्केल लाईक. लिव्ज कशा आहेत स्केली आहेत त्यानंतर निडल लाईक आहेत. स्पायरली अरेंज्ड आहेत. द लिव्ज पजेस झेरोफायटिक कॅरेक्टर्स. लीपमध्ये काय झेरोफायटिक कॅरेक्टर्स म्हणजे ते विदाउट वॉटर किंवा लेस क्वांटिटी ऑफ वॉटर किंवा डिफिशियन्सी ऑफ वॉटर जरी असेल तरी ते डेव्हलप होऊ शकतात. स्टेम शोज स्मॉल पीथ थिक वूड अँड लार्ज नंबर ऑफ रिझाईन कॅनल्स. त्याच्यामध्ये पीथ जे आहे ते सेंट्रलला असतं स्टीएसमध्ये ते काय होतं आहे स्मॉल आहे. त्यानंतर त्याचं वूड जे आहे ते एकदम थिक आहे. लार्ज नंबर ऑफ रिझाईन कॅनल्स म्हणजे रिझाईन कॅनल्स जे असतील त्या लार्ज नंबर आहेत. पोलंग्राईन्स मे बी विंग्स ॲज इन अ पायनस. जसे पायनसमध्ये पोलंग्रेन विंग इन कंडिशनला होते त्याच टाईपमध्ये कोनिफरेल्समध्ये काय होतात पोलंग्रेन जे आहेत ते विंग कंडिशन्सला आहेत.
Then sexual reproduction is oogamous. The plant are monoecious, pinus or dioecious taxus. ओके, मोनोशियस अँड डायोशियस हे दोन्ही पण कंडिशन्स या कोनिफरेल्समध्ये आपल्याला ऑब्झर्व होतात. मग त्यामध्ये फर्स्ट मोनोशियस जर असेल तर ती पायनस ही जी प्लांट आहे तिचं एक्झाम्पल पायनस आहे आणि डायोशियस प्लांटचं एक्झाम्पल टॅक्सस हे आहे. द पॉलिनेशन इज बाय वाइंड. पॉलिनेशन जे आहे ते वाइंड थ्रू केलं जातं किंवा होतं. विंग सीड्स विथ आउटर थिक टेस्टा. सीड इज अ एंडोस्पर्मिक. सीड काय आहेत, एंडोस्पर्मिक आहेत म्हणजे आउटर कवरिंग त्याचं आपल्याला अवेलेबल होतं किंवा ऑब्झर्व होतं. एक्झाम्पल पायनस और टॅक्सस. दिस इज अ एक्झाम्पल पायनस और टॅक्सस प्लांट. ओके, कोनिफरेल्स क्लास. फोर्थ वन आहे निटेल्स. द प्लांट्स आर झेरोफायटिक श्रब विथ डॉर्फ वुडी स्टेम और वुडी क्लाइंबर. ते क्लाइंबर पण आहे, डॉर्फ शूट त्याच्यावरती डेव्हलप झालेलं आहे किंवा ते झेरोफायटिक इन कंडिशनला डेव्हलप होतं. ट्रू वेसल्स आर प्रेझेंट इन सेकंडरी वूड. मग सेकंडरी वूडमध्ये किंवा सेकंडरी ग्रोथमध्ये आपल्याला वेसल्स अवेलेबल झालेल्या किंवा डेव्हलप झालेल्या दिसून येतात. ऑपोजिट लिव्ज डायकॉटिलिडॉन्स एम्ब्रिओ. ॲब्सेन्स ऑफ रिझाईन कॅनल्स. त्याच्यामध्ये रिझाईन कॅनल जे आहेत ते ॲब्सेन्स आहेत. जसं आत्ता कोनिफरेल्समध्ये काय होतं, रिझाईन कॅनल्स डेव्हलप झालेल्या होत्या, निटेल्समध्ये त्या ॲब्सेंट आहेत. एक्झाम्पल निटम, त्याचं एक्झाम्पल आहे निटम. आत्तापर्यंत आपण बघितलं जिम्नोस्पर्मचं क्लासिफिकेशन बाय चेंबरलिन 1934. मग त्याने काय केलं, दोन मेजर क्लासमध्ये डिवायडेशन केलं आहे, सायकॅडोफायटा, कोनिफेरोफायटा. त्यानंतर सायकॅडोफायटाचं अगेन 3 ऑर्डर्समध्ये डिवायडेशन केलं आहे, सायकॅडिओडेल्स, बेनेटिटियल्स, सायकॅडेल्स. ओके. त्यानंतर कोनिफेरोफायटा त्याचं अगेन डिवायडेशन केलेलं आहे, कॉर्टिटेल्स, जिंकोगेल्स अँड कोनिफरेल्स अँड लास्ट वन आहे निटेल्स. दिस इज अ चेंबरलिन क्लासिफिकेशन. ओके, थँक्यू.